हाय गायस, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. मागच्या व्हिडिओमध्ये जो रिस्पॉन्स तुम्ही दिला तो माझ्यासाठी खूप मोटिवेटिंग होता आणि मला अजून छान कंटेंट बनवण्यासाठी त्यांनी हेल्प केली. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ठीक नाही वाटत आहे याचं उत्तर काय आहे. लाईक समटाइम्स इट हॅपन्स की वी फील लो, वी डोंट फील गुड, काहीच करूशी नाही वाटत. असं वाटतं की बस सगळं सोडून कुठेतरी एकटं जाऊन बसावं. ह्या ज्या फिलिंग्स आहेत ना, या सगळ्या हार्मोनल चेंजेसमुळे होत असतात. बट दॅट इज नॉर्मल, दॅट इज नॅचरल आणि ते सगळ्यांना होत असतं. सो त्याच्यामध्ये आपण कसं राहायचं त्या त्या फेजमध्ये, किंवा जेव्हा आपल्याला तसं वाटतं तेव्हा आपण कसं रिॲक्ट केलं पाहिजे किंवा कसं राहिलं पाहिजे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे मी तुम्हाला 5 पॉईंट्स एक्सप्लेन करणार आहे. सो फर्स्ट पॉईंट हे आहे की एकट्यासोबत बसा, तुमच्या स्वतःसोबत बसा तुम्ही आणि ॲनलाइज करा की आपल्याला काय होतंय, आपल्याला काय वाटतंय. फिलिंग्सला समजून घ्या. जेवढा तुम्ही तुमच्या फिलिंग्सला समजून घ्याल तेवढी क्लॅरिटी तुम्हाला भेटत जाईल, तेवढं तुम्ही स्वतःच्या जवळ जाल. द सेकंड पॉईंट इज रिकनेक्ट विथ द प्रेझेंट मोमेंट. जे आता तुम्ही प्रेझेंटमध्ये आहात त्यामध्ये स्वतःला बघा, त्यामध्ये जगा. फ्युचरचा किंवा पास्टचा विचार करून प्रेझेंट खराब करून घेऊ नका. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण विचार करतो कसं करेल, काय करेल, पुढे काय होईल. पुढे कोणी बघितलंच नाहीये, आपल्याला नाही माहिती. वन मुमेंट वी आर अलाइव्ह अँड द अदर मुमेंट वी आर डेड. सो दॅट इज ऑल द नेचर्स कॉल. सो त्या फेजमध्ये तुम्ही प्रेझेंटमध्ये राहा. प्रेझेंटमध्ये राहिलं तर तुम्हाला क्लॅरिटी भेटेल की तुम्हाला पुढे काय करायचंय किंवा आत्ता काय करताय, आत्ताचा टाइम का खराब करताय. या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी तुम्हाला भेटेल. स्वतःच्या फिलिंग्सपासून पळण्यापेक्षा स्वतःच्या फिलिंग्सला समजा, स्वतःच्या फिलिंग्ससोबत टाइम स्पेंड करा. तुम्ही काय फील करताय, कसं फील करताय, कशाबद्दल फील करताय ते ॲनलाइज करा. मेक अ वे, फाइंड अ वे. कारण हा वे तुम्हीच काढू शकता. ना तुमचा फ्रेंड, ना तुमचे पेरेंट्स, ना कोणी दुसरं काढू शकतं. हे वे तुमच्या हातात आहे आणि तुम्हीच काढू शकता. तुम्ही जर्नलिंग करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. काही लोकांना लिहिणं आवडत नाही, काही लोकांना वाचणं आवडत नाही. मी याच्यातल्या ज्याला रीडिंग अजिबात आवडायचं नाही. बट नाव आय एम द पर्सन, आय लव्ह रीडिंग. द फोर्थ पॉईंट वॉज की स्वतःसाठी करायचं आहे ते करा. 1000 लोकांचा विचार करून किंवा सोसायटीचा विचार करून जर तुम्ही काय कराल तर तुम्ही स्वतःसाठी कधीच काय नाही करू शकणार. सो थिंक ऑफ युअर सेल्फ आणि तुम्हाला जे आवडतं ते करा. डोंट थिंक ऑफ पीपल मूड. त्या गोष्टीने तुम्हाला ओव्हर थिंकिंग होईल आणि ओव्हर थिंकिंग इज द बिगेस्ट रिझन ऑफ स्ट्रेस अँड एन्झायटी. रिमेंबर, जे पण तुम्ही आत्ता फील करताय ना ते टेम्पररी आहे. पण आत्ता फील केलेल्या गोष्टींमधून जे काही तुम्ही शिकताय ते तुमच्यासोबत अख्ख्या लाईफमध्ये राहणार आहे. पूर्ण लाईफ त्या टीचिंग्स तुमच्यासोबत राहणार आहे. तर त्या गोष्टींना विसरू नका. हे जे सॅडनेस आहे, हे जे लॉस्ट फिलिंग आहे, ही टेम्पररी आहे. दिस इज नॉट अ परमनंट फिलिंग. बट ह्याच्यातून तुम्ही जे शिकता ना हे तुमच्या लाईफ लेसन्समध्ये असतं. हे सगळे तुमच्या लाईफ लेसन्स आहेत जे पण तुम्ही ह्याच्यामधून शिकाल. तर हे होते आजचे 5 पॉईंट्स. द फर्स्ट वॉज स्वतःसोबत बसा, स्वतःसोबत टाइम स्पेंड करा, स्वतःला समजून घ्या. द सेकंड वॉज प्रेझेंटमध्ये राहा. पास्टमध्ये जाऊन पास्ट किंवा फ्युचरमध्ये जाऊन फ्युचरचा विचार करून काहीच भेटणार नाही आहे. प्रेझेंटमध्ये जेवढं राहाल तेवढं स्वतःसोबत जास्त कनेक्टेड राहाल. थर्ड इज रीच आउट टू पीपल. वल्नरेबिलिटी इज अ स्ट्रेंथ, नॉट अ वीकनेस. तुमचे इमोशन्स हे तुमची स्ट्रेंथ आहेत, वीकनेस नाही. इमोशनल होणं किंवा रडणं इज नॉट अ वीकनेस. इट इज अ फॉर्म ऑफ स्ट्रेंथ. इट इज अ फॉर्म ऑफ एक्सप्रेसिंग. अजून एक होतं की डू समथिंग दॅट मेक्स यू हॅपी. डोंट थिंक ऑफ द पीपल. या सगळ्या स्टेप्स फॉलो करून यू कॅन बूस्ट युअर सेल्फ अँड युअर मूड. तुम्हाला म्युझिक आवडत असेल तर तुम्ही म्युझिक ऐका. डान्स आवडत असेल तर डान्स करा. यू हॅव सो मेनी थिंग्स टू डू. आणि कोणाचं जजमेंटमुळे स्वतःला थांबवू नकास. जजमेंट देणारे 1000 लोक आहेत, बट तुमच्यासोबत उभे राहणारे फक्त तुम्हीच आहात. सो त्या 1000 लोकांचा विचार न करता तुमचा विचार करून तुमची लाईफ घडवा. Until I meet you next time, take care of yourself, your mental health, and your well being.